गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता चौथी इंग्लिशचं लेक्चर घेणार आहोत. दे अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. याद्वारे आपल्याला विविध आपले ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन टेस्ट आपले चालूच आहेत. ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा अतिशय छान प्रकारे आपलं चालू आहे. आजचा आज आपण इयत्ता चौथीचे दोन घटक शिकणार आहोत. याच्यामध्ये डिक्शनरी स्किल आहे आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्म हा घटक आज आपण काय करायचा आहे, शिकायचा आहे. तर आज आपला इयत्ता चौथीचा कोणता लेक्चर आहे? इंग्लिशचं लेक्चर आहे. आलं लक्षात? तर आता आपला जो शिकायचा तो डिक्शनरी स्किल. डिक्शनरी म्हणजे काय, तर आपण शब्दकोश असा अर्थ होतो. डिक्शनरीचा अर्थ काय होतो, तर शब्दकोश असा डिक्शनरीचा अर्थ होतो. आणि ते स्किल असतं म्हणजे कौशल्य हाताळायचं असतं. ते आज आपण इथं शिकणार आहोत. डिक्शनरी स्किल कसं हाताळायचं हे कौशल्य आज आपण काय करायचं आहे, इथं शिकायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय असतं, आपल्याला इंग्रजीमध्ये एबीसीडी माहिती असते. आपण बघतो ए बी सी डी ई एफ प्रमाणे आपले अक्षर असतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय करतात बघा, आता एवढं एस ए डब्ल्यू सॉ. आलं लक्षात? एस ए डब्ल्यू सॉ. त्याच्यानंतरचा दुसरा शब्द आहे एस ए सी के सॅक. एस ए सी के सॅक. त्याच्यानंतरचा आहे एस टी आय सी के स्टिक. आणि त्याच्यानंतर आहे एस ए आय डी सेड. एस ए आय डी सेड अशा प्रकारे आहे. तर याचं काय केलेलं आहे, तिथं काही शब्द दिलेले आहेत बघा. मग ते आपल्याला डिक्शनरी स्किल नुसार लावायचे असतात. मग ते शब्द डिक्शनरी स्किल नुसार कसे लावायचे हे बघा, म्हणजे शब्दकोशानुसार. मग प्रश्न कसा विचारते, शब्दकोशानुसार पहिला येणारा शब्द कोणता, दुसरा येणारा शब्द कोणता, तिसरा येणारा शब्द कोणता, असे काय विचारतात, आपल्याला प्रश्न विचारतात. तर जी मुलं साठी हा घटक नवीन आहे त्यांना सांगणार आहे मी. पण पुन्हा बघा, डिक्शनरी स्किल मध्ये काय करायचं असतं, शब्द दिले जातात आणि जे आपली ए बी सी डी जे असतं, त्या ए बी सी डी च्या क्रमाने शब्दातील पहिला येणारा शब्द कोणता असेल तो आपण पहिला लिहायचा असतो. उदाहरणार्थ ए चा शब्द इथं पहिला ए चा कोणता आलेला आहे का? कोणत्याही शब्दाची सुरुवात ए न होते का? नाही. समजा येणं होत असेल तर ते अक्षर पहिला लिहायचं. समजा इथं जर ऍपल असेल, ए डबल पी एल ई ऍपल, तर हा डिक्शनरी स्कूल नुसार पहिला शब्द येणार आहे. त्याच्यानंतर कोणता येणार? बी चा येणार, बी ए डबल एल बॉल. त्याच्यानंतर सी चा येणार. पण कधी कधी काय करतात, असं एबीसीडी प्रमाणे देत नाहीत, आदले मधले अक्षर देतात. ए चा देतील, डी चा देतील, झेड चा देतील, वाय चा देतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आदला डिक्शनरी स्किल नुसार पहिला कोणता, शेवटचा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, हे शब्द तुम्हाला काय करतील, विचारतील. तर ते तुम्ही काय करायचे आहे, डिक्शनरी स्किल नुसार लावायचे. पण आता चौथीला आपल्याला डिक्शनरी स्किल नुसार कसे शब्द असतात बघा. अक्षर शब्दाची सुरुवात ही सेम अक्षराने करतात. म्हणजे सॉ, सॅक, स्टिक आणि सेड. आलं लक्षात? हे आपले काय झाले, पहिले यसच आहे सगळ्या अक्षराच्या, म्हणजे पहिला सेम आहे. मग आता डिक्शनरी स्किल नुसार आपण शोधायचं कसं, तर दुसरा बघायचा. दुसरा, आता दुसरा हा याचा आहे, हा याचा आहे, हा सुद्धा याचा आहे. मग आता तुम्ही म्हणणार मग पहिला घ्यायचा कोणता, मग तिसरा शब्द बघायचा. हा डब्ल्यू आहे, हा सी आहे, हा हा आय आहे. ए चे शब्द पहिल्यांदा आपण बघितले. आलं लक्षात? आता बघा, एबीसीडी प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ए चा पहिल्यांदा कुठला येणार, एस ए सी. कारण की ए बी सी, ए बी सी मध्ये काय येणार आहे याच्यामध्ये, तर ए चा पहिल्यांदा यस, ए सी हे पहिल्यांदा येणार ना डब्ल्यू आय पेक्षा, म्हणून एस ए सी के सॅक. आलं लक्षात? त्याच्यानंतर डब्ल्यू पहिला येणार का, आय बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय, एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. तर ए बी सी डी ई एफ जी एच आय येणार. मग आयचा शब्द त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबरचा जर आपण बघितला असेल तर तो आपल्याला काय करू शकता, घेऊ शकता. आलं लक्षात?
मग सीच्या अगोदर डी येतं म्हणून तो अक्षर आपल्याला घ्यायचा आहे, SACK. त्याच्यानंतर ए झाल्यानंतर 2 नंबरचं काय आहे, टी आहे. आलं लक्षात. मग 2 नंबरचं इथं काय झालं, टी आलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामधला पहिला कोणता घेतला आपण, एचा घेतला. मग नंतर आय येतं, SAID सेड. नंतर SA आता 3 नंबरचा आय आणि डब्ल्यू आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा आय आणि आय आहे. मग आय आहे आणि इथं पण 3 नंबरला आहे, इथं पण 3 नंबरला आय आहे. मग आता काय केलेलं आहे आपण, आयचा शब्द पहिल्यांदा काय केलेला आहे, हा सीचा होता, SAID. मग इथे ए आहे का, नाही. म्हणून आपण हे SAID सेड नंतर STICK स्टिक घेतलं आणि मग SAW सॉ घेतलं. म्हणजे पहिला बघितलं, पहिलं लेटर सारखं आहे, मग दुसरं लेटर बघितलं, दुसरं पण सारखं आहे, मग तिसरं लेटर बघितलं. मग तिसऱ्या लेटर मध्ये पहिलं कोणतं येतं, दुसरं कोणतं अक्षर येतं आणि तिसरं कोणतं अक्षर येते हे बघितलं. आणि आपण काय केलेलं आहे, त्यानुसार शब्दकोशानुसार ते शब्द काढलेले आहेत. आलं लक्षात. आता बघा इथं QUACK क्वॅक. त्याच्यानंतर बघा RAT रॅट, STICK स्टिक, CAW काउ. काय केलेले आहेत, असे शब्द दिलेले आहेत. आता याच्यातला वर्णानुक्रमे कोणता पहिला येणार सांगा, तर ABCD. सी आहे इथं, मग हा सीचा पहिला आला, CAW काउ. ABCDEFGHIJKLMNOPQ नंतर क्यूचा येणार, QUACK क्वॅक, OPQ. मग RST, मग टीचा आला बघा. म्हणजे आपण शब्दकोशानुसार काय केलेले आहेत, पहिले शब्द बघितलेले आहेत. पहिले शब्दच याच्यामध्ये सगळे काय आहेत, वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्यांच्या पहिल्या शब्दानुसार त्यांची आपण काय केलेले आहे, शब्दकोशानुसार क्रमाने शब्द लावलेले आहे. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे पहिला सीच येणार, मग क्यूचा शब्द येणार, कारण की शब्दकोशानुसार जर बघितलं तर यसच्या अगोदर आर येतं, आरच्या अगोदर क्यू येतं आणि क्यूच्या अगोदर सी येतं. म्हणजे ABCDच्या क्रमानुसार पहिल्यांदा कोणतं येतं, तर सी येतं, दुसऱ्यांदा क्यू येतं, तिसऱ्यांदा आर येतं आणि चौथ्यांदा टी येतं. आलं लक्षात. आता तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. तुम्हाला थोडा वेळ देऊन तुम्ही शब्दकोशानुसार काही शब्द जे देणार आहेत ते तुम्ही स्वतः प्रयत्न करून सोडवायचे आहेत. आलं लक्षात. बघा हा आता इथं LEAF लिफ्ट, LONG लॉंग, बघा LONG लॉंग, LATE लेट. आणि त्याच्यानंतर बघा अजून एक शब्द घेऊया आपण एलचा, LION लॉयन. 1 नंबर प्रश्न आहे. दुसरा आहे बघा BULL बुल. पुढचा घ्या SPOON स्पून, MONKEY मंकी, PAT पॅट. तिसरा आहे बघा याच्यामध्ये RAT रॅस, RAT रॅट, RWM रूम, RAC रेस, RING रिंग. चौथा आहे बघा याच्यामध्ये चौथा KEY की. त्याच्यानंतर आहे MOP मॉप, DOSTR डस्टर, PEN पे. पाचवा आहे, जास्त वेळ थोडं देणार आहे, तुम्ही स्वतः तयार करायचं आहे, DRESS ड्रेस, DRESS ड्रेस, DID डीड, DID डीड, DUCK डक,
आणि DOS डज. DOS डज. तर तुम्हाला काय करायचे आहे, एक 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. लीफ, लॉंग, लेट, लॉयन, बुल, स्पून, मंकी, पॅट, रॅट, रूम, रेस, रिंग, की, मॉप, डस्टर, पेन, ड्रेस, डीड, डक, डज. तर हे तुम्हाला काय करायचे आहेत, व्यवस्थित शब्दकोशानुसार शब्द काय करायचे आहेत, लावायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न कसे विचारणार आहे बघा. शब्दकोशानुसार पहिला येणारा शब्द कोणता, शब्दकोशानुसार दुसरा येणारा शब्द कोणता, शब्दकोशानुसार तिसरा येणारा शब्द कोणता आणि शब्दकोशानुसार चौथा येणारा शब्द कोणता. अशा तीन चारही टप्प्यातले प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही काय करायचंय आता, शब्दकोशानुसार शब्द तयार करून काय करायचं, 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला कोणता येतो ते लावायचं आहे. ओके, आता चालू करा तुमचा अभ्यास. शब्दकोशानुसार तुम्ही लावायचा आहे. शब्दकोशानुसार 1 2 3 4 असे लावा.
शब्दकोशानुसार लावायचे होते बघा. तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शब्दकोशानुसार कसे लावायचे ते. LEAF लीफ, LONG लॉंग, LAT लेट आणि LION लॉयन. तर पहिल्यांदा येणार तो यल, चारही शब्द यल ने सुरुवात होतात. मग आपल्याला पहिला शब्दाचं काय कॉमन आपण काढू शकत नाही, पहिला क्रमांक कोणता येतो. मग दुसरे शब्द बघे, तर ई आहे OAI. मग पहिल्यांदा अल्फाबेटिकली पहिल्यांदा कोणता येणार, एचा येणार. मग शब्दकोशानुसार पहिला LAT लेट येणार. दुसरा कोणता येणार, ABCDE, ईचा 2 नंबरला येणार. ABCDE 2 नंबरला आहे ना. शब्दकोशानुसार पहिले जर सारखी अक्षर असतील तर आपण दुसरी अक्षरे घ्यायची 2 नंबरची, त्या शब्दाच्या अक्षराच्या पुढची, आणि शब्दकोश शोधायचा आहे आपल्याला. मग दुसरं आहे ते ABCD चा झाला. EFGHI चा 3 नंबरला, IJKLMNO चा 4 नंबरला आला बघा. म्हणजे शब्दकोशानुसार आपण अशा प्रकारचे शब्द शोधायचे असतात, 1 2 3 4. आलं लक्षात तुमच्या. म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं, शब्दकोशानुसार तिसरा आला तर लॉयन येणार. शब्दकोशानुसार दुसरा शब्द शोधा म्हटलं तर लीफ येणार. शब्दकोशानुसार चौथा शोधा म्हटलं तर लॉंग येणार. शब्दकोशानुसार पहिला शोधा म्हटलं तर लेट येणार. पुढे बघा, बुल, स्पून, मंकी आणि पॅट. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक अक्षराच्या सुरुवातीचा अक्षर वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, हा बी चा पहिला येणार, कारण की स्टार्टिंगला बी येणार आहे. बी नंतर ABCDEFGHIJKLM, यम आलं बघा. यमचा 2 नंबरला येणार आहे. MNOPQOP, पी चा 3 नंबरला येणार आहे. OPQRS, यस चा 4 नंबरला येणार आहे. आलं लक्षात. शब्दकोशानुसार चौथा येणारा शब्द आहे स्पून. शब्दकोशानुसार पहिला येणार आहे बुल. शब्दकोशानुसार तिसरा येणार आहे पॅट. शब्दकोशानुसार दुसरा येणार आहे मंकी. पुढे बघा, तिसरा रॅट, रूम, रेस, रिंग. शब्दकोशानुसार आर 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 आहे. मग आर नंतर दुसरा शब्द बघा, RAT, RAC. मग ए दोन्ही बाजूला आहे. मग तुम्ही काय करू शकता, तिसरं अक्षर बघू शकता. इथं टी आहे, तिथं सी आहे. मग ABC मध्ये सी पहिल्यांदा येतं ना, सी पहिल्यांदा येतं, म्हणजे हा पहिला येणार. RAT, रॅटचा दुसरा येणार. आता ओ आणि आर मध्ये पहिला कोणता, ABCDEFGHI. आय हा 3 नंबरला येणार आणि रूम हा 4 नंबरला येणार. आलं लक्षात. पुढे बघा, KEYMOP, डस्टर आणि पेन. म्हणजे पहिला अक्षर KMBP आहे. आता ABCD म्हणायला सुरुवात करायची, बरीच मुलं गडबड करायची नाही. हा के येते पहिला मग पी येते असं नाही. आम्ही ABCD म्हणून शब्दकोशातील शब्द शोधत आहे, तुम्ही पण तसं करायचंय. ABCD, डी चा 1 नंबरला, ABCDEFGHIJKLM, यम चा 2 नंबरला, MNOP, पी चा 3 नंबरला, आणि मग PQRS, ABCDEFGHIJK. सॉरी, आता इथं काय येणार बघा, ABCDEFGHIJK चा 2 नंबरला, JKLM, एम चा 3 नंबरला आणि पी चा 4 नंबरला. किती गोंधळ होतो बघा सोडवताना सुद्धा. केच आहे हे मीच विसरून, इथं आपलं काय होतं, अनवधानानं चुकून विसरायला होतं. के चा हा 2 नंबरला येणार, एम चा 3 नंबरला, डी चा 4 नंबर आणि पी चा 4 नंबरला येणार. डस्टर हा 1 नंबरचा शब्दकोशानुसार येणार. ड्रेस, डीड, डग, ड. शब्दाची प्रत्येकाची सुरुवात डी 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 न झालेली आहे. मग आपण दुसरे शब्द बघायचे, त्याच्यामध्ये 2 नंबरला येणारा शब्द ड्रेस, डीड, डक आणि डस. 2 नंबरचे बघा, ABCDEFGHI, डीड म्हणजे आय 2 नंबरला, हा पहिला आहे. IJKLMNO, ओ चा डस 2 नंबरला. OPQR, आर चा 3 नंबरला. OPQRSTU, यू चा 4 नंबरला. बघा मी सुद्धा किती अगदी शिस्तात ह्याची उत्तर तुम्हाला सांगितलेली आहेत बघा. पहिल्या डी डी डी, चारही अक्षर सेम आहेत. मग मी 2 नंबरची बघितली. 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये
पहिल्यांदा माझं आय आलं, ABCDEFGHI. मग 2 नंबरला आलं माझं ओ आलं, HIJKLMNO. मग आर आलं, मग यूचा शब्द आला. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, शब्दकोशानुसार पहिला येणारा शब्द कोणता, दुसरा येणारा शब्द कोणता, तिसरा येणारा शब्द कोणता आणि चौथा येणारा शब्द आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला जो तिसरीला सुद्धा घटक झाला होता, आता आपल्याला जो शब्दकोशानुसार शब्दाचा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही काय करायचा आहे, घरी सोडवायचा आहे. आपल्याला सराव प्रश्नपेढी दिलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर 8 उदाहरण देऊन त्याच्यामध्ये आणि आपल्याला सब एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते वहीमध्ये विथ प्रश्नासहित त्याचं काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे, शोधायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? आता तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. सगळे प्रश्न लिहायचे, उत्तर लिहायची शब्दकोशानुसार. पहिला आता तिथं काय प्रश्न दिलेला आहे की पहिला कोणता येतो, दुसरा कोणता येतो, तिसरा कोणता येतो, चौथा कोणता येतो. तर तुम्ही काय करायचं आहे, पहिला येणारा, दुसरा येणारा, तिसरा, चारही सुद्धा लिहून काढायचे. आलं लक्षात? आता आपण घ्यायचा आहे तो घटक आहे युझिंग द रायटिंग कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हा आता आपला शेवटचा म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा घटक आता घेऊन आपण इथं थांबायचा आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय, संक्षिप्त रूप. तर सर्वनामे ही एम इज आर त्याची संक्षिप्त रूपामध्ये आपण काय करतो असतो, लिहित असतो. बघा, आय एम असं न लिहिता आय काढतात, अपोस्ट्रोफी देतात आणि यम लिहितात शॉर्टकट मध्ये. आय एम. यू आर संक्षिप्त रूपे यू आर, यू लिहितात. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ए काढून टाकायचं आहे, अपोस्ट्रोफी ह्याला जे चिन्ह आहे ह्याला अपोस्ट्रोफी म्हणायचं आहे, अपोस्ट्रोफी द्यायचं आहे आणि आर ई लिहायचं आहे, यू आर. आलं लक्षात? त्याच्यानंतर सी इज. बघा हा, सी इज. सी इज मधलं पहिलं सी आहे तसं ठेवा, अपोस्ट्रोफी काढा आणि यस लिहा. लक्षात? म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना पहिला जो शब्द येतो तो आहे तसा ठेवायचा आहे आणि दुसरा जो शब्द येतो त्याच्यामधले पहिला अक्षर कदाचित आपण गाळत असतो आणि मग अपॉस्ट्रोफी हे चिन्ह द्यायचं आहे आणि आहे तसा तो शेवटचा एखादा शब्द लिहायचा आहे. लक्षात? पुढे बघा, मी लिहून देणार आहे. बघा तुला वी आर कसा लिहायचा, संक्षिप्त रूपामध्ये वी आर. वी आर, वी लिहायचं, अपॉस्ट्रोफी हे चिन्ह द्यायचं आहे तुम्हाला, अपॉस्ट्रोफी हे चिन्ह महत्वाचं आहे. मग आर ई, वी आर. त्याच्यानंतर इट इज. इट इज, आय टी इट लिहायचं, अपॉस्ट्रोफी द्यायचं आणि यस लिहायचं, इट्स. आय टी इट ला इट्स आपण असं लिहिलेलं आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण अपॉस्ट्रोफी देऊन ही चिन्ह काय करायचे, संक्षिप्त रूप लिहायची आहेत. पुढे बघा, आपल्याला जे काय करायचंय पुढे, याच्यामध्ये नॉट असेल, सहाय्यकारी क्रियापदा पुढे जर नॉट असेल तर आपण कशा प्रकारे ती सहाय्यकारी क्रियापद करायची असतात. बघा हा, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. वॉज नॉट, वॉज नॉट. आता याच्यामध्ये बघा, वॉज नॉट हा शब्द आहे. बघा, वॉज नॉट हा शब्द आहे, वॉज नॉट. मग ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप कसं करायचं आहे, वॉज आहे तसं राहतं, वॉज, यन लिहिलेलं आहे, ओ काढून टाकलेला आहे, वॉजंट झालेला आहे. काय झालेलं आहे, वॉजंट झालेलं आहे. वॉज नॉटचं वॉजंट होतं. वेअर नॉट, WERE, वेअर नॉट. वेअर नॉटचं वेअरंट होतो, त्याच्यामधला ओ जातो नॉट मधला, वेअरंट. WEREN अपॉस्ट्रोफी टी, हा अपॉस्ट्रोफी इथं महत्वाचा आहे, अपॉस्ट्रोफी टी. हॅज नॉट, हॅझंट, HASNOT, हॅज नॉट, हॅझंट, HASNT.
एन अपॉस्ट्रोफी टी, हॅझंट. काय झालं ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियामध्ये एन ओ टीच्या ठिकाणी ओ हा शब्द गेलेला आहे आणि मग एन टी हा शब्द आपण तिथं कंटिन्यू केलेला आहे. लक्षात विल नॉटचं बघा, हा विल नॉट, विल नॉट. आता विल नॉटचं काय होतं याच्यामध्ये, तर विल नॉटचं ओंठ होतं बघा, डब्ल्यू ओ एन टी, ओंठ होतं. हॅड नॉट, HADNOT, हॅड नॉटचं. आता याच्यामध्ये हॅड नॉटचं हॅडंट होतं, HADN' हॅडंट असा त्याचा उच्चार होतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधला ओ हा आपल्याला काय झालेला आहे, काढून टाकायचा आहे आणि मग आपण हे कंटिन्यू करायचंय. आता डज नॉटचं बघा, DOESNOT, डज नॉटचं डझंट, DOESNT, डझंट असं उच्चारतो. म्हणजे त्याच्या काय होतं, उच्चारामध्ये सुद्धा फरक काय होतं, बदल होतो, प्लस त्याच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा काय होतो, बदल होतो. हे एवढंच थोडं बघा काय बदल झालाय, हे फक्त थोडा वेळ निरीक्षण करा. मग मी 2-3 एक्झाम्पल्स देणार आहे. 2-3 उदाहरणं झाल्यावर आपण मग तुम्ही सोडवायचे आणि मग थांबायचे. लक्षात आलं का काय झालेलं आहे स्पेलिंग मध्ये बदल. बघा आता आपण प्रॅक्टिसला काही उदाहरणं देणार आहे. तुम्ही त्याचं काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये तयार करायचं आहे. आलं लक्षात. बघा आता तुम्हाला काय करणार आहे, दिलेल्या शब्दाचे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्ही तयार करायचे आहेत. आय हॅव चा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म करा. त्याच्यानंतर सी हॅज चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करा. इट इज चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करा. त्याच्यानंतर आय हॅड नॉट चा करा, HADNOT. पुढे त्याच्यानंतर डज नॉट चा करा. ही 5 उदाहरणं दिलेली आहेत. याच्या पुढे तुम्ही काय करायचं आहे, याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत. करा बघूया. याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही तयार करायचे आहेत. तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. आता इज नॉटचं काय होतं, इजंट होतं, इज नॉट. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो इजंट, ISN'T, इजंट. दिलेल्या शब्दाचे व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्ही करायचे आहेत.
सोपं आहे, याच्यामध्ये काही आपल्याला असा अवघड असा घटक कोणता नाहीये. बघा, आय हॅवचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा केला तुम्ही? आय, बघा हा, आय हॅवचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आय अपॉस्ट्रॉफी व्हीई, आय अपॉस्ट्रॉफी व्हीई असा त्याचा काय आहे? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. हा. बघा, आय हॅव हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, सी हॅज, सी, आता आपल्याला काय करायचंय? सी हॅजचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला शोधायचा आहे. तर सी आहे तसं लिहिलेलं आहे, यस प्रत्यय लावलेला आहे. हा त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. इट इज द, आय टी इट्स अपॉस्ट्रोफी एस, इट्स हा अपॉस्ट्रोफी झालेला आहे. हॅड नॉटचा हॅडंट, एच ए डी एन अपॉस्ट्रोफी टी, हॅडंट. डज नॉटचा, आता डज नॉट, डझंट, डीओ ई एस एन अपॉस्ट्रोफी टी, डझंट हा अपॉस्ट्रोफी झालेला आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे अपॉस्ट्रोफी कसे तयार करायचे? अपॉस्ट्रोफी हे चिन्ह हे तुम्हाला द्यावंच लागतं. तर आपल्या युझिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जो आहे, 11 नंबरचा आपला 11 नंबरचा जो लेसन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहेत? सगळी सर्वनामे दिलेली आहेत आणि त्यांची कोणती कोणती कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येतात, संक्षिप्त रूप येतात, ती तुम्ही काय करायचे? पहिल्यांदा सगळी वहीमध्ये लिहायचे. आता लिहिताना कसं लिहायचं? वी हॅव, वी हॅव. आय एम, सी इज, सीज. इट इज, इट्स. आय शाल, आय शाल. इट विल, आय हॅड, आय वुड. असे म्हणत म्हणत सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहायचे आहेत आणि वहीमध्ये ते लिहून सुद्धा काढायचे आहेत. आणि ते झाल्यानंतर त्याची जी सराव प्रश्न पेढी आहे ती तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहे. आलं लक्षात? तर आज आपण इयत्ता 4थीचा इंग्लिशचा लेक्चर घेतलेला आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि डिक्शनरी स्किल. तो तुम्ही काय करायचा आहे? त्याचा स्वाध्याय आणि त्याचा काय करायचंय? सराव प्रश्नपेढी वहीमध्ये विथ क्वेश्चन सोडवायचे. आता आपण इथंच थांबूया. आज आपले इंग्लिशचे 2 लेसन झालेले आहेत. जेवढे आपले लेसन होईल तेवढ्यावरच तुम्ही अभ्यास करायचा आहे. जर पुढचे लेसन जर आपण घेतले तर आपल्याला काय होतं? सगळे इंग्लिशचे किंवा मराठीचे कन्फ्यूज होतात. जेवढे झाले त्याच्यावर तुम्ही परफेक्ट अभ्यास करा. थँक्यू.